शेतकऱ्यांसाठी परत एकदा महत्त्वाची बातमी असणार आहे, कारण महाडीबीटी पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी नॅपसॅक सोलार पंपाचे वितरण आता सुरू करण्यात आलेले आहे आणि याचा अर्ज ऑनलाईन कसा भरायचा तेच आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला महाडीबीटी फार्मर असे या ठिकाणी सर्च करून घ्यायचं आहे। महाडीबीटी फार्मर सर्च केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पहिलीच वेबसाईट दिसते, लॉग इन महाडीबीटी। या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे। ज्यानंतर आपल्या समोर काहीसा असा इंटरफेस ओपन होणार आहे। सोलार पंपासाठी म्हणजे आपल्याला जे अगोदर शेतकऱ्यांना अगोदर पंप मिळाले होते तशाच प्रकारे आपल्याला परत सोलार पंप जे आहेत नॅपसॅक सोलार पंप वितरित करण्यात येणार आहे कृषी विभागामार्फत। तर आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी आपलं यूजर आयडी आणि पासवर्ड असेल तर त्याने किंवा आपल्या आधार क्रमांकाने या ठिकाणी आपल्याला लॉग इन व्हायचं आहे। जो आपला आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो या ठिकाणी त्यावरती OTP येतो, तो OTP एंटर केल्याच्यानंतर आपल्याला आपण महाडीबीटी पोर्टलमध्ये लॉग इन होतो। या ठिकाणी OTP तपासा केल्याच्यानंतर आपल्यासमोर काहीसा असा इंटरफेस ओपन होतो। ज्यानंतर आपल्याला या ठिकाणी कृषी विभाग या ठिकाणी अर्ज करा या ऑप्शनवरती जायचं आहे। अर्ज करा या ऑप्शनवरती गेल्याच्यानंतर आपल्याला आपला तालुका आणि आपण जे केलेले अर्ज होते, आता अगोदर हा अर्ज आपला मंजूर झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण याला प्रेफरन्स देणार आहोत। जे आपले अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना आपण प्रेफरन्स देणार आहोत। हा अगोदरचा अर्ज आपण सादर केलेला आहे। आता आपल्याला नॅपसॅक सोलार पंपासाठी अर्ज कसा करायचा आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। तर आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी मुख्य पृष्ठावरती यायचं आहे, म्हणजे आपलं होम पेज असते त्या होम पेजवरती आल्याच्यानंतर अगोदरचा अर्ज झालेला आहे याचा मेसेजसुद्धा आपल्याला लगेच येऊन जातो, आपण कोणत्या गोष्टीसाठी अर्ज केलेला आहे। आणि याची जर सोडत झाली तर सोडतीच्या नंतरसुद्धा आपल्याला त्याचा रितसर मेसेज येतो की आपली निवड झालेली आहे, कृपया डॉक्युमेंट अपलोड करा किंवा आपली पूर्वसंमती संदर्भात किंवा बिल अपलोड संदर्भात आपल्याला संपूर्ण या महाडीबीटी पोर्टलद्वारे आपल्याला मेसेजद्वारे कळवण्यात येते। तर आपल्याला या ठिकाणी जायचं आहे मुख्य पृष्ठामध्ये। मुख्य पृष्ठामध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी कृषी विभागामार्फत अर्ज करायचा आहे। अर्ज केल्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शनवरती या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ज्यानंतर या ठिकाणी मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवरती क्लिक करून त्यानंतर तपशीलमध्ये आपण नेमकं कोणत्यासाठी अर्ज करणार आहोत त्यामध्ये आपल्याला मनुष्यचलित अवजारे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर यंत्रसामग्री अवजारामध्ये आपल्याला पीक संरक्षण अवजारे यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मशीनच्या प्रकारामध्ये आपल्याला हा ऑप्शन निवडायचा आहे, मॅन्युअल स्पेअर नॅपसॅक फूड बॅटरी ऑपरेटर स्पेअर या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला या ठिकाणी जे काही डिक्लेरेशन देतं आहे त्यावरती आपल्याला क्लिक करून जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि जर आपण या ठिकाणी अगोदरच जर कधी आपण अर्ज केलेला असेल, म्हणजे आपण जर मनुष्यचलित अवजारासाठी अगोदरच ऑप्शन केलेला अगोदरच जर अर्ज केलेला असेल तर आपण या ठिकाणी परत अर्ज करू शकणार नाही। या ठिकाणी बघू शकतो आपण घटक यशस्वीपणे अर्ज सामायिक केलेला आहे। आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का, आपण यस नो जे काय आपल्याला कम्फर्टेबल असेल त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। ज्यानंतर या ठिकाणी एक अर्ज सादर करा असं दाखवतं आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ज्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो आपण अर्ज केलेला आहे त्या अर्जाला आता आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे। या ठिकाणी आपण प्राधान्यक्रम देऊन घेऊया। अर्जाला प्राधान्यक्रम दिल्याच्यानंतर अर्ज सादर करा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ज्यानंतर आपण बॅटरी ऑपरेटेड स्पेअर नॅपसॅक पंपासाठी यशस्वीपणे अर्ज केलेल्याची आपल्याला खातरजमासुद्धा मिळते आणि याची पोचपावतीसुद्धा आपल्याला मिळते। या ठिकाणी आपण ओके केल्याच्यानंतर आपण पोचपावतीसुद्धा बघू शकतो। ज्यानंतर आपण यशस्वीरित्या त्यासाठी अर्ज केलेला आहे आणि यानंतर कृषी विभागाची ऑनलाईन सोडत होऊन यामध्ये आपलं नाव येईल आणि आपल्याला 100% अनुदान तत्वावरती जो पंप वाटप आहे तो केला जाईल। आता या ठिकाणी आपण जर आपल्याला पावती बघायची तर ही पावती असते।
हा अर्ज आपण केव्हा केला त्याची, आणि जर आपला अर्ज मंजूर झाला तर मंजूर अर्जामध्ये आपला अर्ज येतो. धन्यवाद.